मी अजय पांचा, सहशिक्षक सरकारी माध्यमिक विद्यालय होळसमुद्र. SSLC बोर्ड परीक्षेला अनुसरून वर्ग समीकरणाचे बीजे अवयव पद्धतीने कसे काढायचे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर आपल्याकडे वर्ग समीकरण आहे x चा वर्ग वजा 3x वजा 10 बरोबर 0. हे समीकरण सोडवते वेळी x वर्गाचा सहगुणक घ्यायचा आहे. काय नाही म्हणजे इथं 1 असतंय आणि इथं शेवटी जाऊन हे तिसरं पद आहे हे पद जशा तसं घ्यायचं आहे. ते आहे 10. म्हणजे या दोघांचा गुणाकार केला असता 1 × 10 10 मिळणार आहे. तर हे 10 पुन्हा परत लिहावं, इथं लिहून याचे अवयव लिहायचे आहे. त्या अवयवांची बेरीज केला असता हे आतमधलं पद लिहावं. तर अवयव आहे 5 दुगुणी 10. तर 5 आणि या दोनची बेरीज केला असता वजा 3 आलं पाहिजे. तर ऍडजस्टमेंट करायचं आहे. बघा मी याला काय करतो, वजा 5 करतो आणि याला अधिक 2 करतो. म्हणजे वजा 5 मधून 2 गेले असता वजा 3 राहते. हे पहिलं पद जसं तसं लिहायचं आहे. लिहून हे इथं ऍडजस्ट करायचं आहे. मी सुरुवातीला अधिक 2x लिहितो, त्यातून वजा 5x काढतो. म्हणजे वजा 5 मधून अधिक 2 गेले असता वजा 3 उरते. म्हणजे हे एका पदापासून मी 2 पद लिहिलेलं आहे. ते वजा 10 ला जसं तसं ठेवून बरोबर 0. पुन्हा काय करायचं, 2 संख्यांची जोडी करायची आहे. जोडी करून कॉमन काढायचं. बघा 1 च्या घात मध्ये काय नाही म्हणजे 1 लिहू. इथं 2 आहे, इथं 1 आहे, कमी घात असलेलं लिहायचं आहे. कारण तर संख्या इथं आहे पण इथं नाही म्हणून संख्या घ्यायची नाही कॉमन मध्ये. आतमध्ये बघा 1 घेतलेला आहे तर इथं 2 आहे म्हणून 1 कमी आहे म्हणून आतमध्ये घ्यायचं आहे प्लस हे 2. म्हणजे याच्याला गुणाकार केला तर इतकी वरची संख्या येते. x × x x चा वर्ग, x × 2 2x. कारण तर ह्या ग्रुप मध्ये आलं वजा 2 वजा 5 वजा 10 म्हणजे वजा संख्या आहे म्हणून मी वजा कॉमन काढतो. या दोन्ही या पदामध्ये संख्या आहेत तर लहान संख्याच्या पदामध्ये मोठी संख्या येते का पाहायचं आहे. तर मोठी संख्या येते म्हणून काय करायचं आहे, हे 5 लिहितो. 5 लिहून इथे x आहे पण इथे x नाही म्हणजे x कॉमन येत नाही. मग त्यानंतर बघा या 5 ला कशाला गुणाकार केला तर x येईल. तर x ला म्हणून मी इथे x लिहितो. आणखी त्याच बरोबर बघा प्लस या 5 ला कशाला गुणाकार केला तर 10 येईल. 2 ला 5 दुगुणी 10 असं लिहितो बरोबर 0 लिहितो. जर तुम्हाला हे बघायचं नसेल फक्त कॉमन काढून ठेवायचं आहे आणि ह्या कंसात जशा तसं लिहायचं आहे. लिहिल्यानंतर हे दोन्ही कंस एकदा सारखे यायलाच पाहिजे, चिन्हासहित सारखे आला पाहिजे. तर मी काय लिहितो, x अधिक 2 या दोन्ही पैकी 1 लिहिलो. त्यानंतर हे आणि हे पद एका कंसामध्ये ठेवायचं आहे. x वजा 5 बरोबर 0. त्यानंतर हे जे पद आहे x अधिक 2 बरोबर 0 सेपरेट करायचं आहे, कंस काढून टाकून देऊ. नंतर हे x वजा 5 बरोबर 0. हे x ला x ठेवतो. बघा हे अधिक आहे, ह्याच्या पलीकडे गेलं तर वजा 2 येते. आणि इथं बघा x बरोबर हे वजा आहे, या बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला असता अधिक 5 मिळते. अशा प्रकारे आपल्याला काय म्हणजे या वर्ग समीकरणाचे 2 बीजे मिळालेले आहेत. x बरोबर वजा 2 आणि दुसरा आहे x बरोबर अधिक 5.